शिवसेनेच्या 52व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। 2019 निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा याआधीच करण्यात आली आहे। त्यातच पालघरच्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधला दुरावा वाढला। पण अमित शहांच्या भेटीनंतर शिवसेनेची भूमिका बदलते का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। सामनामधून आज पुन्हा एकदा स्वबळाची गर्जना करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चित असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारासोबतच उर्वरित महामंडळाचं वाटपही लवकरच होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झाल्यानं जागा रिक्त झाली आहे, तर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पदाचा राजीनामा दिलाय। मात्र त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही, त्यामुळे आगामी काळात काही महिने सावंत हे आरोग्यमंत्रीपदी राहणार की अन्य कोणाला संधी मिळणार याकडे नजरा लागल्यात। शिवसेनेचा 5 कॅबिनेट मंत्रीपद तर 7 राज्यमंत्रीपद असा कोटा पूर्ण झालाय। असं असलं तरी विस्ताराच्या निमित्तानं नाराज शिवसेनेला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री जादाची कॅबिनेट मंत्रीपद शिवसेनेला देतात का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, स्टेटस काय प्रदेशातून विचार करूनच आले की कोणाला मंत्री करायचं, त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे होईल। साधारणतः काही महामंडळाच्या घोषणा झाल्या, आता बाकी महामंडळाचं सुद्धा वाटप भविष्यामध्ये होईल। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आहे की हा विस्तार निश्चितपणे करण्याचा आमचा मानस आहे आणि तो योग्य वेळी केला जाईल। आता ती कधी होईल याची चर्चा जेव्हा राज्यातले भारतीय जनता पार्टीची कोर टीम आणि आमचे मित्रपक्ष असणाऱ्याशी साधारणतः याची चर्चा करून याचा विस्तार होईल। शिवसेनेचे सरचिटणीस आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय। सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षाला पहिल्यांदाच राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे हा शिवसेनेला गोंधळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। कारण नुकत्याच 3 महामंडळाच्या नियुक्त्या करताना भाजपनं शिवसेनेला विश्वासात घेतलं नव्हतं, त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेनं यापुढे एकही महामंडळ न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला होता। त्यामुळे आदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असला तरी तो स्वीकारणार का असा प्रश्न विचारला असता हा दर्जा न्यासाच्या अध्यक्षपदाला असल्याचं सांगत हे पद स्वीकारण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। नागपूरमध्ये 4 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच ओला टॅक्सींचा वापर करण्यात येणार आहे आणि यासाठी प्रशासनानं ओला कॅबसोबत करार केलाय। त्यासाठी 100 इलेक्ट्रिक आणि 100 पेट्रोल डिझेल अशा 200 कॅब पुरवल्या जाणार आहेत। दरवर्षी नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक जिल्ह्यांमधून वाहनं मागवली जातात। मात्र यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे। पावसाळा लक्षात घेता यावेळी शासकीय वाहनं अधिग्रहित करणं टाळण्यात आलंय। इलेक्ट्रिक ओला कॅबचं चार्जिंग स्टेशन नागपूरमध्ये अनेक जागी उपलब्ध आहे। बाहेरील जिल्ह्यामधून मागवण्यात येणाऱ्या वाहनांच्या चालकांचा दैनिक भत्ता आणि इंधनाचा खर्च यामुळे वाचणार असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय। मनसेनं सप्टेंबर 2022 पर्यंत आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात नेतेपदावरून शिशिर शिंदे यांना तर सरचिटणीस पदावरून शिरीष पारकर यांना वगळण्यात आलंय। पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलाय। गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून डावललं गेल्यानं शिशिर शिंदे पक्षात दुखावले गेले होते। शिंदे शिवसेना वर्धापन दिनाचं औचित्य साधत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। तर शिरीष पारकर यांनीही वैयक्तिक कारण देऊन 5 वर्षांपूर्वीच मनसेचं काम करणं थांबवलंय, त्यामुळे यंदा नव्या कार्यकारिणीत शिंदे आणि पारकर यांचा विचार करण्यात आला नाही। ज्या जिल्ह्यांमध्ये सहकारी बँका अडचणीत आहेत त्या ठिकाणी शिखर बँक काढून खरीपाचं पीक कर्ज देण्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे। ते सांगली पत्रकारांशी बोलत होते। राज्यातील 12 ते 13 सहकारी बँका अडचणीत आहेत त्या जिल्ह्या गावातील विविध कार्यकारी सोसायट्यांना तसंच प्रथम स्थापन झालेल्या बिझनेस करस्पॉन्डन्स प्रतिनिधी म्हणून शेतकरी कंपन्यांमार्फत राज्य शिखर बँक कर्ज देण्याची व्यवस्था सरकार करत असल्याचं सहकार मंत्र्यांनी सांगितलंय। जिल्हा सहकारी बँकांना पर्याय म्हणून 8 समांतर राज्य शिखर बँकेच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात काढायच्या आहेत। याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्याचंही देशमुख यांनी सांगितलंय। राज्य सहकारी बँकेला आपण सूचना दिलेली आहे की या अडचणीत असलेल्या जिल्ह्यामधल्या ज्या बँका आहेत त्या बँकेच्या ठिकाणचं विविध कार्यकारी संस्था असतील किंवा शेतकरी उत्पादन कंपनी ज्या कधी आतापर्यंत शेतकरी उत्पादन कंपन्या ह्याच्यात नाहीत, पण बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून त्यांना प्रतिनिधित्व द्यावं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कर्ज वाटप शेतकऱ्यांसाठी करावं
कारण ह्या 13 जिल्ह्यामध्ये थोड्याशा अडचणी आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेला. तर त्याही ठिकाणी एक जिल्हा मध्यवर्ती शिखर बँक, काही चांगल्या म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आग्रह करतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत अशी टीका प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केली. शेतकऱ्यांसाठीचा स्वामीनाथन आयोग अद्यापही लागू न होण्याला काँग्रेस आणि शरद पवार कारणीभूत असल्याची टीका कडू यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. सोलापुरातील सहकार मंत्र्यांचं अनधिकृत असलेलं घर पालिका पाडणार नाही, तोपर्यंत गरिबांची अतिक्रमणातील घरं पाडू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपला ताफा थांबवून थेट पेरणी चाललेल्या शेतात गेले. यावेळी सदाभाऊंनी शेतकऱ्यांशी संवाद करत थेट बैलजोडी आणि पेरणीचं यंत्र हातात घेतलं आणि त्या शेतात भाऊंनी पेरणी केली. सांगली जिल्ह्यातील ऐतवाडे बुद्रुक गावातील शेतकरी अमोल वणकर यांच्या शेतात ही मंत्र्यांनी पेरणी केली आहे. सदाभाऊ पेरणी करत असल्याचं पाहून शेतकरी अचंबित झाले आणि भाऊंचं कौतुक केलं. यावेळी भाऊंनी शेतकऱ्यांशी संवाद करत असताना कशा प्रकारची पेरणी झाली, बियाणं कुठून घेतलं, अशा प्रकारे विविध विषयांवर विचारपूस केली. माथाडी कामगार नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत. माथाडी मंडळाची पुनर्रचना करणं, माथाडी मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष देणं, माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवणं या आणि अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. दरम्यान नरेंद्र पाटील यांचं हे आंदोलन म्हणजे भाजपजवळ जाण्याचा त्यांचा एक मार्ग असल्याची चर्चा रंगली आहे. डी.एस. कुलकर्णी यांच्या गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणी डीएसकेचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलाय. न्यायालयानं त्याला पोलिसांसमोर शरण जाण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिली आहे. यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांचा अर्ज पुण्याच्या न्यायालयानं आणि मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयानं शिरीषचा जामीन अर्ज फेटाळताना त्याला 18 जूनपर्यंत दररोज सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास फरमावलं होतं. शिरीषला जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. अटकपूर्व जामिनासाठी शिरीष कुलकर्णी यांनी अर्ज केला होता. मागच्या 8 तारखेला हायकोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळला होता. त्याच्या नाराजीने त्यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं. ज्या अर्थी खूप इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे सरकारने सुद्धा याच्यामध्ये कॅव्हेट पिटिशन दाखल करून अपोज केलं ॲप्लिकेशनला. आणि जेव्हा कोर्टाने विचारलं की तुम्हाला यांची कस्टडी का पाहिजे, तेव्हा आपल्यातर्फे असं सांगण्यात आलं की 154 कोटी रुपये हे त्यांच्या आईच्या खात्यावरून यांच्याकडे ट्रान्सफर झालेले आहेत, ज्याचा कुठेच ट्रेल सापडत नाही आहे. बाकी यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे गुन्हा करायची कार्यपद्धती काय होती हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या सगळ्या बाबी ऐकल्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे आणि 8 दिवसाच्या आत त्यांना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडे सरेंडर व्हायचं आहे. कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला देण्यास नकार दिलाय. मात्र वाघमारेची कर्नाटकातच 2 तास चौकशी करण्याची परवानगी महाराष्ट्र एसआयटीला देण्यात आली आहे. परशुराम वाघमारे यांच्या चौकशीतून दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती लागतात का हे या तपासातून आता पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र केवळ 2 तासात महाराष्ट्र एसआयटीला तपास करण्यात कितपत यश येणार हा खरा प्रश्न आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती उघड होत आहे. आणखी 10 लोक मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं समोर येत आहे. माजी मंत्री एम.बी. पाटील आणि विनय कुलकर्णी यांची नावं मारेकऱ्यांच्या नावांच्या यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी या 2 मंत्र्यांनी मोठी धडपड केली होती आणि म्हणूनच हिंदू धर्मात फूट पाडायचा प्रयत्न केला म्हणून राग ठेवून या दोघांनाही मारण्याचा कट असल्याचं वाघमारेच्या चौकशीतून पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. बँकेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संदीप बक्षी यांची चीफ ऑपरेशनल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर सक्तीच्या रजेवर असतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आलाय. तर बक्षी थेट संचालक मंडळाला उत्तरदायी असतील. तसंच एन.एस. कन्नन यांची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त पदासाठीच्या मुलाखती 26 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मुलाखतीला आलेल्या 113 जणांना सोमवारी माघारी परतावं लागलं. विश्वस्त नियुक्तीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संस्थानाच्या विश्वस्त पदावर येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. दरम्यान राजकीय दबावामुळे विश्वस्त पदासाठी आवश्यक असलेल्या कठोर अटी आता काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याविरोधात विद्यमान विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आतापर्यंत 2 वाघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर कसे भिडतात ही दृश्य आपण पाहिली असतील, पण हा व्हिडिओ आहे राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय अभयारण्यातला आणि ही झुंज आहे वाघ आणि वाघिणीमधली. हे तुंबळ युद्ध कॅमेऱ्यात कैद झालंय. साधारणपणे हद्दीच्या वादातून दोघे नर एकमेकांवर आक्रमण करत असतात, पण वाघ आणि वाघीण यांच्यात ही युद्धाची ठिणगी का पडली हे समजू शकलेलं नाहीये. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. उरणच्या समुद्र किनाऱ्यावर मागील आठवड्यात सापडलेल्या ब्लू व्हेल माशाच्या मृतदेहाचं मांस काढून त्याचा सांगाडा काढण्यात आलाय. हा सांगाडा आता नवी मुंबईतल्या ऐरोली इथल्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या सांगाड्याचं वजन 5 टन असून तो उचलण्यास 100 कामगार लागतायत. पुणे जिल्ह्यातील रायरी गावात काजवा महोत्सव भरलाय. अंधारात रातकिड्यांच्या आवाजात आकाशातील चांदण्या जमिनीवर अवतरल्या तर कसं वाटेल, अगदी तसाच अनुभव पुणे जिल्ह्यातील रायरी गावच्या परिसरात अनुभवायला मिळतोय. काही वर्षांपासून या भागात काजव्यांचं प्रमाण वाढतंय. यंदा तर या काजव्यांच्या रोषणाईचा लुकलुकाट पाहण्याचा आनंद काहीसा वेगळा आणि डोळ्यांना सुखावून जातोय. अगदी भंडारदरा आणि कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या काजव्यांपेक्षाही जास्त आनंद या परिसरात मिळत असल्याचं मत निसर्गप्रेमी व्यक्त करतायत. पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी इथल्या वैकुंठपूर जंगलात विचित्र अपघात होता राहिलाय. एका अजस्त्र अजगरासोबत सेल्फी काढणं वन विभागाच्या रेंज ऑफिसरला चांगलंच महागात पडलं. संजय दत्ता नावाच्या रेंज ऑफिसरनं एक अजगर पकडला. त्या अजगराला गळ्यात अडकवून त्याच्यासोबत सेल्फी घेत असताना त्या अजगरानं दत्ता यांच्या गळ्याभोवती बेटोळं घेत थेट गळा आवळला. मात्र सहकाऱ्यांनी तातडीनं अजगराच्या तावडीतून दत्ता यांची सुटका केल्यानं त्यांचा प्राण थोडक्यात वाचला. समुद्राच्या पाण्याशी खेळणं तामिळनाडूमधील तरुणाला महागात पडलंय. गोव्यातील सिकेरी समुद्रकिनारी कातळावर बसलेल्या 3 मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून गेला. तामिळनाडूतील 4 मित्र गोव्याला फिरण्यासाठी आले होते. सूर्योदय पाहण्यासाठी ते आगुवाद किल्ल्याखालील सिकेरी इथल्या खडकाळ भागात गेले होते. चौघांपैकी 3 जण खडकाळ भागात बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते, तर चौथा मित्र त्यांचा व्हिडिओ बनवत होता आणि त्याच वेळी आलेल्या मोठ्या लाटेनं तिघांपैकी एका तरुणाला खेचून नेलं. इतर 2 जण एका खडकाच्या पाठीशी ढकलले गेल्यानं त्यांचा जीव वाचला. समुद्रात बुडालेल्या तरुणाचं नाव हे शशिकुमार वासन असून त्याचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बेहरोट गावात सर्वाधिक नुकसान झालंय. सर्वत्र जलमय स्थिती आहे, तर पाण्याचा वेग एवढा होता की लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधीही मिळाली नाही. अनेक ठिकाणी घरं पडली, 10 जनावरं पाण्यात वाहून गेली आहेत. गावातल्या लोकांनी एकमेकांची मदत करून थोडक्यात जीव वाचवला. ईशान्य भारतात अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. आसाम, मणिपूरसह अनेक राज्यात लाखो लोकांना पुराचा फटका बसलाय. विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय. या पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आलाय. मणिपूर, मेघालय, आसाम, त्रिपुरा या सर्वच राज्यांना पावसाचा आणि पुराचा फटका बसलाय. आसामला सर्वाधिक फटका बसला असून राजधानी गुवाहाटीतही पुराचं पाणी शिरलंय. 716 गावातल्या 3292 हेक्टर जमिनीवरील पीक या पुरामुळे नष्ट झालंय. जगातील पहिली लाईफलाईन एक्सप्रेस सध्या लातूरमध्ये आली आहे. गरजू गरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देणारी ही लाईफलाईन एक्सप्रेस अर्थात चालतं फिरतं हॉस्पिटल आहे. भारत पेट्रोलियम कंपनी, महाराष्ट्र सरकार आणि इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही लाईफलाईन एक्सप्रेस लातूरमध्ये आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रोगांवरील तपासणी, उपचार आणि ऑपरेशन ही पूर्णपणे निःशुल्क सेवा देणारी ही अत्याधुनिक उपकरणांची लाईफलाईन एक्सप्रेस आहे.
चोरलेल्या मोटारसायकली विहिरीमध्ये लपवून ठेवण्याची अजब करामत नाशिकमधल्या दुचाकी चोरांनी केली आहे। नाशिकमधल्या अंबड MIDCच्या एका कंपनीमधून चोरट्यांनी दुचाकी चोरल्या होत्या। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून ₹1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि 8 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। दरम्यान संशयित आरोपी केशव गुप्ता, प्रशिक भरीत आणि नवनाथ साळवे यांची अंबड पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा एका विहिरीमध्ये चोरलेल्या काही मोटारसायकली लपवून ठेवल्याची कबुली त्यांनी दिली आहे आणि त्यानुसार नाशिक पोलिसांनी अंबड जवळच्या एका विहिरीतून तब्बल 4 दुचाकी बाहेर काढल्या तर पुढील तपासात आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।